नागपूरमधील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसाढवळ्या आणि रात्रीही चोरटे बिनधास्तपणे गुन्हे करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। पाहूया विशेष रिपोर्ट। उत्तर नागपूरमधील कपिलनगर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार घरे, दुकाने आणि वाहनांमधून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। मोबाईल फोन, रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि दुचाकी वाहने ही चोरट्यांची प्रमुख लक्ष्य बनली आहेत। अनेक प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्री घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे। परिसरात गस्त आणि नाकाबंदी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी चोरट्यांचा वावर कमी होताना दिसत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि सराईत गुन्हेगारांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान सामाजिक संघटनांनीही या वाढत्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कपिलनगर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। आता पोलीस प्रशासन या घटनांवर किती लवकर आळा घालते आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।